ओके. आरी वर्कच्या ब्लाउजची जी काळजी आहे शिवतानाची, ती मी सगळी सांगितलेली आहे तुम्हाला. वर्क कट करताना व्यवस्थित कट करायचंय. जास्त त्याला लूज सोडायचं नाहीये किंवा टाईट ओढून करायचं नाहीये. प्रॉपर डिझाइन फॉलो करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करून ते वर्क कट करायचं. आता ब्लाउज आपलं शिवून झालंय. शिवून झाल्यानंतर आपल्याला त्याची काळजी कशी करायची किंवा आपल्या कस्टमरला कशी काळजी घ्यायची हे सांगायचं आहे. तर सगळ्यात आधी ज्यावेळेस वर्कचं ब्लाउज किंवा सिल्क साड्यांवरचं ब्लाउज, काठपदर साड्यांवरचं ब्लाउज, कॉस्टली साड्या ज्या असतात प्युअर सिल्क, या साड्यांचे ब्लाउज आपण ज्यावेळेस घालतो, त्यावेळेस ब्लाउज सोबत आपल्याला अंडरआर्म पॅड्स वापरायचे आहेत. हे आपले अंडरआर्म पॅड्स असतात. हे आपले स्लीव्हच्या त्या ठिकाणी आतून लावायचे असतात अस्तरला. हे लावायचे कसे मी एकदा लावून दाखवणार आहे. तर हे यूज कसा आहे याचा? ज्यावेळेस आपल्याला घाम येतो अंडरआर्म्सला, त्यावेळेस तो घाम याच्यावरती थांबला जातो. ब्लाउजला लागणार नाही. तर ही एक साईज आहे आणि याच्यापेक्षा एक मोठी साईज असते. तर ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी मोठ्या साईजचे अंडरआर्म पॅड्स वापरायचे आहेत. स्वेट पॅड्स म्हणतात त्याला. स्वेट पॅड्स किंवा अंडरआर्म पॅड्स तुम्हाला जो शब्द वापरायचा आहे वापरू शकता. स्वेट पॅड्स असतात. जो कपड्याचा स्वेट पॅड असतो म्हणजे अंडरआर्म पॅड असतो, तो वापरायचा नाही. तो कपड्याचा जो असतो तो अंगात घातल्यानंतर त्या ठिकाणी असं तो स्पंजी असतो, गादीसारखा असतो. तो गोळा होतो. एका साइडला सरकतो. हा ब्लाउजला चिटकून राहतो. त्याच्यामुळे तो त्याच ठिकाणी असतो. ब्लाउज अंगामध्ये एकदा बसलं की त्या ठिकाणी अंडरआर्म्सच्या ठिकाणीच तो पॅक होणार आहे. त्यासाठी हे स्वेट पॅड्स आपल्याला वापरायचे आहेत. साईज 2 असतात. ही साईज आहे, याच्यापेक्षा एक मोठी साईज असते. म्हणजे डबल साईजचा असतो तो. एवढा मोठा असतो. ज्यांना जास्त घाम येतो त्या साईजचा वापरा. शक्यतो मोठा लावलेलाच चांगला आहे. कारण की आपल्याला एरवी जास्त असेल अंगामध्ये, बाकी पाठीला किंवा समोरच्या छातीच्या साईडनी घाम आला तर तो पण थोडासा तो सोक करून घेतो. तर हे पॅड वापरायचे आहेत. आता तुम्ही जेव्हा तुमचे कस्टमर्सला आरी वर्कचे ब्लाउज स्टिच करून देताय किंवा तुम्ही वर्क करताय, तुम्ही स्टिच करताय आणि तो ब्लाउज देताय तुमच्या कस्टमर्सला, त्यावेळेस तुम्ही त्यांना हे पॅड्स 2 पॅड्स तुम्ही त्यांना सोबत फ्री मध्ये देऊ शकता. त्याचे चार्जेस तुम्ही ब्लाउजच्या रेटमध्ये ऑलरेडी घ्या. पण तुम्ही फ्री देताय असं त्यांना सांगा आणि त्याचा यूज सांगा त्यांना, की हे वापरायचेच आहेत. ते त्यांना तुम्ही तिथे लावून दिले किंवा तुम्ही त्यांच्या सोबत दिले, त्यांच्या किटमध्ये ते ठेवले, तर काय होईल की त्यांनी ऐन वेळेला जेव्हा घालायचे त्यावेळेस त्यांच्याकडनं विसरल्या जाणार नाहीत. हे दिसलं की ते लक्षात राहील की लावायचे. आपल्याला सवय नसते हे पॅड्स यूज करायची. अंडरआर्म पॅड्स वापरायची सवय नसल्यामुळे आपल्याला सगळं झाल्यानंतर लक्षात येतं की आपण ते लावले असते तर मी विसरलेच. त्यांनी तोपर्यंत आपलं ब्लाउज पूर्ण खराब झालेलं असतं. तर हे आपलं त्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे. कधी पण सिल्क साड्याचे जे आपले ब्लाउज असतात, सिल्क साड्याच्या ब्लाउजला त्यासोबत कधी पण आपण आता आज ब्लाउज घातलंय मी, मला नेक्स्ट टाइम घालायचंय. अंडरआर्म पॅड माझे हे आत्ताचे मी वापरलेत, पण पुढच्या वेळेस घालण्यासाठी परत त्याच्यामध्ये दुसरे ठेवून द्यायचे. ज्यावेळेस आपण ब्लाउज सेट ठेवून देतोय, स्टोअर करतोय. म्हणजे आपल्याला लक्षात राहतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला सवय पण लागते, की नेहमी आपल्याला ते यूज करायची. तर याने काही त्रास नाही, इन्फेक्शन नाही, काही होत नाही. हे फक्त आपला जो टिश्यू पेपर असतो, त्या टाइपमध्ये पेपर आहे. तो फक्त आपला घाम शोषून घेतो. तर हे पॅड्स आपल्याला यूज करायचे. ते पॅड्स लावायचे कुठे? ब्लाउजला हळूच उलटं करून घ्यायचंय. उलटं केल्यानंतर जी माया आहे ती एक साइडला करायची, कोणत्या पण एक साइडला, फ्रंटला करा किंवा बॅकला करा, व्यवस्थित असं ठेवायचंय. आता लावताना जी आपली मोंढ्याची इथे स्लीव जोडलेला पोर्शन असतो तो या खाचेमध्ये आला पाहिजे. आणि छोटी बाजू आहे ती आपल्याला स्लीव्ज कडे ठेवायची आहे. जी याची मोठी बाजू असते ती आपल्या मोंढ्यापासून खाली ठेवायची आहे. तर हा पोर्शन या टीप आपली जिथे फिटिंगची टीप आहे त्याच्यावरती हा बरोबर असा मध्ये बसला पाहिजे यानुसार. आणि हा असा इथे चिटकवायचा आहे. याला मागे आता हा याच्यावरती असा चिटकला जातो.
व्यवस्थित चिटकवायचा आहे. फक्त घालताना काय करायचंय, प्रॉपर चेक करायचंय की ही बाजूच अशी वर आहे का, ही बाजू अशी फोल्ड होऊ द्यायची नाहीये. जी माय आहे ती अशी घालताना फोल्ड होऊ द्यायची नाही. हळूच हात घालायचा त्याच्यामध्ये. घालताना एकदा इथून तुम्ही स्टार्ट केला घालायला की तो जो पोर्शन आहे व्यवस्थित असा अंगामध्ये आपल्या मोंड्याच्या खाली म्हणजे अंडरआर्म्सच्या ठिकाणी जातो. सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथे ते लावून घ्यायचंय. हे असं लावल्यानंतर ज्यावेळेस आपण घालणार आहे त्यावेळेस फक्त हात प्रॉपर चेक करायचा बरोबर घातलंय का. हे लावल्यानंतर याला असं सेट करून ठेवून द्यायचं. तुम्ही हे पॅड्स असे लावून ठेवले तरी चालतात, पण जास्त दिवस राहिले तर मग त्याचा ग्लू निघू शकतो. त्यासाठी आपल्याला ते जेव्हा घालायचे त्यावेळेस आता हे असे दिसतायत मध्ये, तर हात घालताना फक्त ही माया अशीच आहे का चेक करायचं आपल्याला, उलटी झाली आहे का चेक करायचं. ही जर अशी इकडे पलटली तर मग ब्लाऊज ओलं होऊ शकतं. तर हे आहे असंच आपल्याला इथे हात घालायचा आहे. आता मेन गोष्ट अंडरआर्म पॅड्स वापरायचे, त्याच्यामुळे आपलं ब्लाऊज घाण होणार नाही. जे पॅड्स आहेत ते तुम्ही मोठ्या साईजचे वापरा, ज्यांना जास्त वेळ घालायचा आहे किंवा घाम येईल अशा ठिकाणी घालायचं आहे. पॅड्स जास्त वापरा, किंवा तुम्हाला फुल डे वापरायचं असेल तर 3 ते 4 वेळेस तुम्ही दिवसात पॅड बदला. ओला होत असेल ब्लाऊज तर ते पॅड काढून दुसरे लावा. त्याला ब्लाऊजला घाण होऊ द्यायचं नाहीये. तुम्हाला तुमची काळजी किती घ्यायची आहे त्याच्यावर आहे. आता हा झाला आपला अंडरआर्म पॅड्स लावायचे, म्हणजे घाम ब्लाऊजला न लागू द्यायचे काळजी. तर त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो, ब्लाऊज काढतो, तर तो स्टोअर कसा करायचा आहे, किंवा तुम्हाला जर वॉश करायची गरज पडली तर तो वॉश कसा करायचा आहे. हा वॉश करतानाही आपल्याला उलटा वॉश करायचा आहे. ब्लाऊज आपण असा उलटा केलाय, उलटा केल्यानंतर एकदम साध्या पाण्याने तुम्हाला ते वॉश करायचंय फक्त. आणि ज्या ठिकाणी आपल्याला घाम आलेला असतो त्याच ठिकाणी फक्त थोडासा वॉश करायचा आहे. पूर्ण ब्लाऊज जर तुम्हाला ओला करायची गरज नसेल, चांगला असेल तर उगच वॉश करू नका. डीओचा वास येत असेल तेवढ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला वॉश करायचंय तेवढ्याच ठिकाणी वॉश करून घ्या. किंवा ज्यावेळेस तुम्ही ड्रायक्लिनला देताय, ड्रायक्लिनला देताना वर्कचे ब्लाऊज वेगळ्या पद्धतीने ड्रायक्लीन होतात. तर हे ज्यांच्याकडे होतं त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज आहे, अशांकडे ड्रायक्लीन करायला द्या. वर्कचे ब्लाऊज खूप छान ते वॉश करून देतात, वर्क खराब न होता. आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही, आपल्याकडनं खराब होईल किंवा आपल्याकडनं चुकलं वॉश करताना. तर फक्त वर्कचं ब्लाऊज आहे आणि ते वॉश करण्याची पद्धत त्यांना माहित आहे, हे क्लिअर करून घ्यायचं आधी आणि त्यांच्याकडेच द्यायचं. स्वतः पर्सनली ही सगळी माहिती त्यांना विचारायची आणि मग द्यायचं. कोणताही ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही वॉश करताय अस्तरच्या साईडनीच करा. सिल्कचे ब्लाऊज असतील, कोणतेही ब्लाऊज असतील, वरतून कधीच वॉश करायचे नाही, आतून वॉश करायचे अस्तरच्या साईडनी. आणि जिथे आपला खराब झालाय तेवढाच पोर्शन फक्त थोडीशी साबण लावायची आणि तो क्लीन करायचा. जर साबण लावायची नसेल तर जो आपला शॅम्पू आहे, शॅम्पूचं लिक्विड आहे, थोडंसं लिक्विड इथे टाकून तुम्ही क्लीन करू शकता. आता तो ब्लाऊज ठेवायचा कसा. ब्लाऊज आपला सगळं करून झालंय, स्टिच करून झालाय, घालून झालाय, त्याला वॉश करून झालंय. आता तो स्टोअर कसा करायचा. वॉश करून झाल्यानंतर ब्लाऊज उन्हामध्ये वाळवायचा नाही, तो आपल्याला सावलीमध्येच वाळवायचा आहे. आता ब्लाऊज स्टोअर करताना कधीही किट मध्ये ठेवायचा नाही. जी प्लास्टिक किट असते, या ज्या किट्स असतात त्या किट मध्ये कधीही ब्लाऊज ठेवायचं नाही. याने काय होतो की प्लास्टिकची बॅग असल्यामुळे आतल्या वर्कला घाम येतो, मॉइश्चर तयार होतं आणि त्यांनी वर्क काळं पडतं. सिल्कचे ब्लाऊज किंवा वर्कचं ब्लाऊज कधीही कपड्यामध्ये ठेवायचे. तुम्ही कपड्याच्या किट शिवून घ्या. कधी पण कपड्याच्या किट मध्ये ठेवलेल्या साड्या बघा आणि प्लास्टिक मध्ये ठेवलेल्या साड्या बघा. बऱ्याचदा साडी किंवा प्लास्टिकचा जो कपडा आहे
जो प्लास्टिक असतो त्याला असं चिकटपणा लागतो. तो आतून मॉइश्चर तयार झालेला असतो त्याच्यामुळे. तर ठेवताना कधीही असल्या बॅगमध्ये किंवा ते किट येतात रेडी ज्याला झिप असतात, अशा किटमध्ये ठेवायचं नाही. वर्कचं ब्लाउज कधीही आपल्याला कपड्यामध्ये ठेवायचे. कॉटनचा कपडा किंवा मलमलचा कपडा. मलमलचा म्हणजे सिल्कचा कपडा. पण कपडा फक्त क्रीम किंवा व्हाईट कलरचाच पाहिजे. दुसऱ्या कलरचा कपडा घ्यायचा नाही. फक्त व्हाईट कलरचा किंवा क्रीम कलरचा. बॅग शिवताना पण तुम्हाला व्हाईट किंवा क्रीम दोनच कलर पैकी एक कलर घ्यायचा आणि त्याला तुम्ही ठेवू शकता किंवा त्याच्या बॅग शिवू शकता. बॅग शिवण्यासाठी फक्त तुम्ही आयत आकाराची एकावर एक कपडा ठेवून त्याला टीप जरी मारली तरी पण तुमची बॅग रेडी होते. समोरच्या साईडने तुम्ही त्याला टच बटन किंवा बटन्स लावून त्याला ठेवू शकता एकावर एक लावून. आता हे ब्लाउज मी काल दिवसभर घातलं होतं. याला मी अंडरआर्म्स पॅड लावलेले आहेत आतून. आता हे पॅड मी 2-3 वेळेस यूज करू शकते कारण की खराब नाही झालेले. जास्त घाम आला असता तर मला एक वेळेस काढून टाकावं लागलं असतं. हे असल्यामुळे इथे कुठेही तुम्हाला घामाचा डाग दिसणार नाही. नाहीतर इथे लगेच डाग पडतो. हा साधा सिल्कचा कपडा आहे. त्याला तर पटकन डाग पडतो. तुम्ही पाणी जरी टाकलं त्याच्यावरती तरी त्याचा डाग दिसणार थोडासा. तर हा डाग पडला नाही. हा पडला नाही म्हणजे मला ब्लाउज वॉश करायची गरजच नाहीये. आपल्याला वॉश का करावं लागतं? घामाचा वास येतो, डाग पडतो म्हणून त्याला वॉश करावं लागतं. तर वॉश करायची वेळच येऊ द्यायची नाही तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मग तुम्हाला 3-4 अंडरआर्म पॅड वापरायची गरज पडली तरी तुम्ही वापरू शकता. इथे लावा, साईडला लावा, पाठीच्या साईडनी लावा, समोरच्या साईडनी लावा. त्याला आतून चिटकून द्या. चालेल. आपल्याला जेवढा घाम येतोय त्यानुसार आपण काळजी घेऊ शकतो. फक्त ब्लाउज वॉश करण्यापासून थोडंसं लांब ठेवायचं. इन केस कधी काही झालंच, खूप दिवसांनी आता वॉश करायचे तर ड्राय क्लीनिंगला द्या. वर्कचं जे ड्रायक्लिंग असतं तेवढं करून घ्या. आणि फक्त गळ्याला वर्क असेल बाकीकडे कुठे वर्क नाहीये तर तुम्ही ब्लाउज उलटा करा आणि फक्त तेवढ्याच पोर्शन मध्ये म्हणजे जेवढे हा जो माझा मोंड्याचा भाग आहे एवढ्याच पोर्शन मध्ये ओला करायचा आणि तिथेच हाताने थोडासा रफ करून तो वॉश करायचा त्याच्यावरती शॅम्पू टाकून आणि तो तिथेच पिळून घ्यायचा तेवढाच भाग आणि तसाच वाळायला टाकायचा म्हणजे त्याचा ओलावा आपल्या गळ्यापर्यंत किंवा बाकीच्या वर्क पर्यंत नाही गेला पाहिजे. आणि खूप हेवी वर्कचं ब्लाउज असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही जे वर्कचे ड्रायक्लिंग करतात त्यांच्याकडे द्या. आता ब्लाउज ठेवण्यासाठी आपल्याला कपड्यामध्ये त्याला रॅप करून म्हणजे कपड्यामध्ये गुंडाळून तो ब्लाउज ठेवायचा आहे किंवा कपड्याची किट घ्यायची आहे. आता हा जो आपला कपडा आहे हा आपला सिल्कचा कपडा आहे. तुम्ही कॉटनचा कपडा किंवा कॉटनचा अस्तरही घेऊ शकता. हा जो कपडा आहे आपला थोडासा सिल्क आहे. ऑफ व्हाईट कलरचा आहे. व्हाईट कलरचा घेऊ शकता, ऑफ व्हाईट कलर घेऊ शकता. कॉटनचा कपडा घेऊ शकता. याच्यामध्ये कसं ठेवायचं ते तुम्हाला दाखवते. तर हा जो कपडा आहे हा व्यवस्थित असा ठेवायचा. आता ठेवताना पण ब्लाउज पूर्ण असा ओपन करायचा. कपडा तुम्हाला जेवढा ब्लाउज साठी लागतो तेवढा तुम्ही अंदाजे घेऊ शकता. स्लीवचा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपल्याला कव्हर करायचं. हा स्लीवचा पोर्शन पण आपल्याला कव्हर करायचा. म्हणजे या स्लीवचं वर्क दुसऱ्या बाजूला किंवा दुसरं वर्क या बाजूला लागलं नाही पाहिजे. व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा. फोल्डिंग पद्धत तीच आहे. स्लीव्ज वरती स्लीव्ज टाकायची आणि तो पूर्ण पोर्शन स्लीव्हचा परत बॅक वरती मी जसा आता इथे ठेवला होता. मागचा भाग अर्धा फोल्ड केला होता आणि स्लीव्ज त्याच्यावरती टाकली होती. मी आता पूर्ण रेडी करून तसाच ठेवलाय. यानुसार हा ब्लाउज इथे फोल्ड करून ठेवायचा. प्रत्येक ब्लाउजला वर्कच्या ब्लाउजला किंवा जे चांगल्या क्वालिटीचे सिल्क आहेत भारी साड्या असतात 20-25 हजाराच्या पुढच्या किंवा 14-15 हजाराच्या तुम्हाला आपल्यासाठी जी काही आपली कॉस्टली आहे ती तुम्हाला स्टोअर करताना याप्रमाणेच करायची आहे. मध्ये कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे किंवा कपड्याची बॅग करायची आहे. ओके, तर यानुसार आपल्याला ब्लाउज स्टोअर करायचे आहेत म्हणजे ठेवायचे आहेत. वर्कच्या ब्लाउजला तर यानुसारच तुम्हाला ठेवायचे म्हणजे मोठ्या कपड्यामध्ये वर्क कोणतंही एकमेकांना लागलं नाही पाहिजे. बऱ्याचदा आपण काचेचे जे मणी असतात शुगर बीड असतात काचेचे मणींनी मण्याचं जे वर्क असतं तर आपण खूप दिवस जर ती घडी तशीच ठेवली म्हणजे आता वर्कचं ब्लाउज आहे आणि मी त्याच्यावरती ठेवलं घडी घालून ठेवलं त्या बॅग मध्ये किंवा बॉक्स मध्ये
तर काय होतं मण्यांचा जो कलर आहे, बऱ्याचदा तो साडीवरती किंवा आपल्या ब्लाउजवरती जिथे प्लेन भाग आहे, त्याच्यावरती थोडासा चिटकल्यासारखा दिसतो. तर तो वर्क तसा चिटकू नये किंवा त्याचा कलर लागू नये त्यासाठी असं ठेवायचं. म्हणजे लागला तरी पण आपल्या या कपड्याला लागतो. आता ठेवून झाल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेस वेळोवेळी आपल्याला हवा द्यायची आहे. 1 महिन्याला 1 दिवस ठरवायचा. ज्यावेळेस किंवा आपण रुटीन एखाद्या गोष्टीसाठी जसं 1 दिवस फिक्स करतो. महिन्यातून एकदा सगळ्या आपल्या सिल्क साड्या किंवा वर्कचे ब्लाउज जे काही आहेत, त्यांना बाहेर काढायचं. 15-20 मिनिट थोडीशी हवेमध्ये राहू द्यायचं. उन्हात टाकायचे नाही. साड्या आणि ब्लाउज उन्हात टाकायचे नाही. फक्त हवेला थोडेसे ठेवायचे. गॅलरीत तुम्ही सावलीमध्ये त्याला हँग केलं तरी चालेल. थोडीशी हवा लागू द्यायची. 10 ते 15 मिनिटं खूप झाली. परत ते तसंच कव्हर करायचं आणि ठेवून द्यायचं. तर त्याला हवा पण देणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि वर्कचं ब्लाउज जर खूप स्लीव्हज वरती खूप हेवी वर्क असेल, तर त्याला आपल्याला फोल्ड नाही करून ठेवलं तरी चालतं. हँगरला हँग करायचं. याप्रमाणे हँगरला हँग करायचं आणि याच्यावरतीच कपड्यानी पॅक करायचं. म्हणजे फक्त कपडा कव्हर करायचा त्याच्यावरती. ज्यावेळेस तुम्हाला ते हँग करायचे कपड्यावर. तर ज्यावेळेस खूप हेवी वर्क असतात, ब्रायडलचे वर्क बऱ्याचदा खूप हेवी असतात, जाड असतात, फोल्ड होणार नाही, ठेवताना थोडं अडचण येते. काही वर्क असे असतात त्याच्यात पाईप्स असतात, तर ते तुटू शकतात ज्यावेळेस आपण फोल्ड करतोय. तर आपल्याला ते ठेवताना व्यवस्थित हँगरला असं ब्लाउज घालायचं, त्याला कपड्याने कव्हर करायचं. म्हणजे त्याला बाहेरची हवा लागली नाही पाहिजे. कपडा असला पाहिजे त्याच्यावरती आणि मग ते आपल्या कबर्डमध्ये हँग करा. आत्तापर्यंत जेवढी मी काळजी घेण्याची पद्धत सांगितलेली आहे, तेवढी घेतली तरी तुमचं ब्लाउज व्यवस्थित स्टोअर करायला किंवा ब्लाउजची काळजी घेणं हे सफिशियंट आहे. फक्त व्यवस्थित कपड्यामध्ये पॅक करून ठेवायचे